सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम, जय भारत. मित्रांनो, अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा जो आहे तो आज आपण एक अतिशय उच्च पातळीवर आणून ठेवलेला आहे. विरोध कशा पद्धतीनं करावा, का करावा, कशासाठी करावा, आपण कशासाठी विरोध करतोय, त्याच्या मागची कारणं काय आहेत, आरक्षण उपवर्गीकरण झालं तर काय होईल, आरक्षण उपवर्गीकरण जर आपण होऊ दिलं नाही तर त्याचा भविष्यातील समाजामध्ये काय परिणाम होईल, या सर्व गोष्टींवर मागच्या 2 ते 3 महिन्यापासून तुफान चर्चा चालू आहे. त्यामध्ये बौद्ध समाजाने अर्थात बौद्ध लोकांनी घेतलेली भूमिका आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधातील ही भूमिका अतिशय स्तुत्य आहे. आणि ही भूमिका घेऊन चालत असताना खरं तर आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी आपला जो शत्रू वर्ग आहे तो संघटितपणे लढा देतोय आणि त्याच्या संघटितपणानं दिलेल्या लढ्याला खरं तर हे आरक्षण उपवर्गीकरणाचं आलेलं यश आहे. मग ते सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना दिलेलं निर्देश असतील किंवा 2004चं 5 जजेसचं बेंच जे आहे ते खारिज करून 7 जजेसच्या बेंचने दिलेला निर्णय असेल, हा एका संघटित शक्तीचा परिणाम आहे. आणि या संघटित शक्तीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. 25 वर्ष 2004च्या जजमेंटला होऊन आज 25 वर्ष होऊन गेलेली आहेत. म्हणजे त्या लोकांनी किती संयमाने, शांततेने आणि एकजुटीने हा लढा लढलेला आहे याची प्रचिती येते. आज आपण ज्या पद्धतीनं लढतोय, आज आपण ज्या पद्धतीनं समाजामध्ये वातावरण निर्माण केलेलं आहे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, हा लढा फक्त आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधापुरता मर्यादित राहिला नाही, तर हा लढा सांस्कृतिक संघर्षाचा सुद्धा लढा होऊन बसलेला आहे. तर तो सांस्कृतिक संघर्षाचा लढा कसा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून इथल्या अस्पृश्य जातींना खरं तर ब्राह्मणांच्या जोखडदंडातून मुक्त करण्याचा मार्ग म्हणजे भारताचं संविधान दिलेलं आहे. अस्पृश्य हे हिंदूंपासून वेगळे आहेत ही भूमिका जगाच्या पटलावर मांडून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना हिंदूंपासून प्रोटेक्शन मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदूंच्या जाचापासून त्यांची सुटका केलेली आहे. हिंदूंपासून त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्या व्यक्तींनी केलेलं आहे. त्याचं श्रेय इतर जातींनी कोणाला द्यायचं हा त्यांचा प्रश्न जरी झाला तरी ऐतिहासिक डॉक्युमेंट्स जर पाहिले तर यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरं कोणाचंही योगदान आहे असं मला तरी कदाचित वाटत नाही. पण आता जो वर्गीकरणाचा घाट आणून घातलेला आहे, खरं तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला दिलेलं एक ते स्वतंत्र अस्तित्व आहे. ते अस्तित्व मिटवण्यासाठी RSS आणि बीजेपीनी हा वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. त्यांना अनुसूचित जाती हा जो वर्ग आहे हा वर्ग नष्ट करायचा आहे, अर्थातच आरक्षण नष्ट करायचं. त्यामुळे ही लढाई आपण जितकं समजतो तितकी सोपी नाहीये. आलं लक्षात? आपण जितकं समजतो तितकं आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई सोपी नाहीये. त्यासाठी आपल्याला सुद्धा प्लॅनिंगनं काम करावं लागणार आहे. मागच्या काही दिवसापासून आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब जर सोडलं तर या विषयावर आपला कुठलाच केंद्रीय नेता किंवा स्टेट लेवलचा नेता भूमिका घ्यायला तयार नाही. समाजामध्ये आपण जे पेरलेलं आहे, जे वातावरण निर्माण केलेलं आहे, खरं तर या वातावरणातून उत्पन्न होण्यासाठी म्हणजे उत्पादन होण्यासाठी कुठल्या तरी नेतृत्वाची गरज असते आणि ते नेतृत्व करण्याची तयारी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी दाखवलेली आहे. सुरुवातीपासूनच आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये ते उभे आहेत. समाजामध्ये जो चुकीचा इतिहास पेरला जाता होता त्याच्याही विरोधात ते उभे आहेत. त्यामुळं आपण आज अशी वेळ आलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वार्ड लेवलवर
वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे मोर्चे आंदोलन याच्या माध्यमातून लोकांना आपण प्रबोधित करतोय, लोकांना आपण सांगतोय ह्या घटनेबद्दल. पण हे सांगत असताना हा जो आपला लढा आहे हा फक्त जिल्ह्यापुरता, तालुक्यापुरता, शहरापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही, तर हा मुद्दा आपल्याला राज्य आणि वेळ प्रसंगी केंद्रापर्यंत न्यावा लागणार आहे. आणि त्यासाठी राज्य आणि केंद्रापर्यंत हा मुद्दा जर न्यायचा असेल तर आपल्याला राज्य लेवलवर आणि केंद्र लेवलवर आपल्या समाजाचं नेतृत्व करणारा नेता निवडणं काळाची गरज. आणि आज आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या व्यतिरिक्त कोणीही तुमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये नेतृत्व करण्यासाठी तयार आहे असं मला तरी वाटत नाही. त्यामुळं आपल्यामधले जी विघटित शक्ती आहे, आज आपण आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं संघटित झालेलो आहोत, ही संघटित शक्ती जर आपण एखाद्या नेत्याच्या मागे उभं केली तर तिचं आउटपुट हे समाजासाठी निघू शकतं. जर ही शक्ती आपण विघटित केली तर त्याचा मात्र सत्यानाश अटळ आहे. त्यामुळं माझं रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता म्हणून सगळ्याच बौद्ध बांधवांना हे सांगणं आहे, किंवा अनुसूचित जातीतल्या वर्गीकरण समर्थकांना सोडून सांगणं आहे की आपण सगळ्यांनी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एक झालं पाहिजे. त्यामध्ये काही लोक त्यांच्या लेवलवर कोणी लॉंग मार्च काढायचा प्रयत्न करतोय, कोणी मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय, मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे काय होतंय की यामुळे आपली संघटित शक्ती जी आहे ती विघटित होत चाललेली आहे. मागच्या 3 ते 4 महिन्यापासून आपण जी मेहनत घेतोय, ही मेहनत आपण कशासाठी घेतोय, तर ही मेहनत आपण आपला समाज म्हणून संघटित व्हावं, आपल्यावर होणाऱ्या नुसत्या हक्क आणि अधिकारासाठीच नाही तर भविष्यामध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्ससाठी सुद्धा आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा, यासाठी आपण मागची 3 ते 4 महिने झालं अहोरात्र लोकांच्या शिव्या खातोय, विरोध करतोय, व्हिडिओज बनवतोय, सगळ्या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार करतोय आणि लोकांना जागृत करतोय. खरं तर ही जागरूक झालेली शक्ती जर एका नेत्याच्या मागे संघटित झाली तर तुम्हाला तुमचा विजय करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. पण मागच्या 10-7 दिवसापासून मी पाहतोय ही शक्ती विघटित करण्याचा कार्यक्रम काही शक्तींनी सुरू केलेला आहे. ही संघटित झालेली शक्ती विघटित करण्याचा कार्यक्रम काही बांडगुळांनी समाजातल्या चालू केलेला आहे. त्या बांडगुळांना माझं असं स्पष्ट सांगणं आहे की समाज, तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी समजून चुकीच्या मार्गाने निघू नका. आंदोलन, मोर्चे, परिषदा, संवाद बैठका ह्या झाल्या पाहिजेत. यातून लोकांचं प्रबोधन होतं, लोक विचार करायला लागतात आणि यातूनच लोक संघटित होतात. आणि संघटित लोकांचा कधीच पराजय होत नाही. वज्जी लोकांचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्या वज्जी लोकांप्रमाणे आपण संघटित होऊन नीतिमत्तेनं आपली प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला गरज आहे ती एका नेतृत्वाची. आणि ते नेतृत्व आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब करत आहेत. मी कोणाला बळजबरी करत नाही किंवा कोणावर जबरदस्ती करत नाही. तुम्ही समाज म्हणून स्वतःच विचार करा, मागच्या 6 महिन्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये तुमचा कुठला नेता विरोधासाठी पुढे आलेला आहे. आणि जर आला नसेल तर जो नेता आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये दंड ठोकतोय, मैदानात यायची भाषा करतोय, त्या नेत्याला समर्थन न देता, त्याच्या मागे न राहता, त्याचा सपोर्ट न करता, त्याला पाठबळ न देता तुम्ही स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी वेगवेगळे मोर्चे काढताय, वेगवेगळे आंदोलन करताय, वेगवेगळ्या ज्या स्ट्रॅटेजी ठरवताय ना, हे कुठंतरी थांबवा. याने समाजाची शक्ती तुम्ही विघटित करताय. आपल्याला लढायचे संघटित शक्तीच्या माध्यमातून. खरं तर आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी 7 जूनला येत्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक परिषद ठेवलेली आहे. ज्या परिषदेमध्ये पुढचं प्लॅनिंग काय आहे ते सांगणार आहेत. त्यामुळं आपल्याला काही गोष्टी शांततेनं घ्याव्या लागतील.
आपण जर यामध्ये शांतता, संयम आणि सातत्य बाळगलं नाही तर आपला लढा हाणून पाडण्यासाठी, आपला लढा कमजोर करण्यासाठी, आपला लढा अपयशी ठरवण्यासाठी शत्रू टपून बसलेला आहे. आणि आपण विघटित शक्तीच्या माध्यमातून, म्हणजे समजा एक वेगळ्या कोणी लॉंग मार्च काढायची भाषा करते, कोणी मंत्रालयावर जाऊन धडकण्याची भाषा करते, ह्या गोष्टीमुळे काय होतंय, आपली शक्ती विघटित होतीये. भलेही तुम्हाला रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व्हायची इच्छा नसेल तर होऊ नका, पण आनंदराज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांचं नेतृत्व स्वीकारायला तुम्हाला काय हरकत आहे? बाबासाहेबांचा नातू म्हणून तरी तुम्ही त्यांच्या मागे उभे राहा, त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना समर्थन द्या, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा. तुम्ही जर अशी वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी आंदोलनांनी मोर्ची केली तर काय होईल, शत्रूचा यात फायदा होईल. आणि आपल्याला सरकारला जी एकसंगता दाखवायची आहे, आपल्यातली एकजूट दाखवायची आहे, आपण ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये संघटित सामना करतोय, ह्या जर मेसेज शत्रूच्या कोठामध्ये पाठवायचा असेल तर आपल्याला एक नेता उभं करून त्याच्या पाठीमागं उभं राहणं काळाची गरज आहे. प्रत्येकाला इथं नेता व्हायची हौस लागलेली आहे, यात दुमत नाही. प्रत्येकाने नेता झालंच पाहिजे याबद्दलही दुमत नाही, पण वेळ आणि काळ पाहून आपण निर्णय घेतले पाहिजे. आज परिस्थिती तशी नाही आहे. आज आपण जिल्हा लेवलच्या नेत्याला राज्य लेवलवर बसवण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहोत, किंवा तालुका लेवलच्या नेत्याला जिल्ह्याचा नेता करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहोत. आज आपण पूर्णपणे विघटित झालेलो आहोत. त्यामुळे आहे तो नेता स्वीकारून त्याच्या पाठीमागं उभं राहणं काळाची गरज आहे. आंबेडकर हे विश्वाचं नेतृत्व करणारी ताकद आहे. आंबेडकर या नावामध्ये विश्वाची नेतृत्व करण्याची ताकद आहे. तुम्ही जिल्हा तालुक्याची काय भाषा करताय? आणि त्या नेतृत्वाला डावलून जर तुम्ही तुमच्या तालुका लेवलवरून, जिल्हा लेवलवरून वेगवेगळे मोर्चे आणि आंदोलन करत असताल तर तुम्ही समाजाचा घात करताय, तुम्ही समाजाच्या विरोधात जाताय, तुम्ही समाजाच्या संघटित शक्तीला फोडण्याचा प्रयत्न करताय, असा सरळ सरळ मेसेज त्याच्या माध्यमातून विरोधकांना जातो. त्यामुळं माझं सर्वच अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील लोकांना विनंती आहे की आपण सर्वांनी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येत्या 7 जूनला छत्रपती संभाजीनगर येथे चिंतन परिषद होणार आहे. त्या परिषदेला आपण सर्वांनी हजर राहावं, पहिला मेसेज. आणि दुसरा मेसेज, त्या परिषदेमध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीसाठी, मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तारखेची घोषणा 7 जूनच्या छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून करणार आहेत. त्यामुळं वेगवेगळे मोर्चे काढून, वेगवेगळे आंदोलन करून साध्य काही होणार नाही. त्यामुळं आपण आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाची वाट पाहावी आणि भविष्य, समाजाचं भविष्य विघटित होऊन शत्रूच्या हाती लागणार नाही आणि शत्रू आपला कार्यक्रम करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. नेते भविष्यामध्ये सुद्धा निर्माण करता येतात. आज जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्या नेत्याला मोठं करून समाजाचा प्रश्न सोडवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.